आदरणीय अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वपक्षीय हे जे मंच केलेलं आहे आणि त्यांच्यातर्फे ह्या आजही लोकशाहीर यांचा जन्मोत्सव आपण 104 वर्षा साजरा करत आहोत। त्या ठिकाणी जमलेले सर्व आपल्या शहराचे सन्माननीय नागरिक, तसं मायावती मी शहरात 1 महिन्यापासून चार्ज घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम यात पहिल्यांदाच अटेंड करतोय। तर माझ्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की आज महाराष्ट्राचे लाडके आणि नेते आणि ज्यांच्याबद्दल आणि दिनदुबळ्यांकरता निश्चितच सर्वजण प्रयत्नत असतो। आमचे पोलीस अधिकारी प्रयत्नत असतात, आपण सर्वच पक्षीय नेते आणि पदाधिकारी देखील प्रयत्नत असतात। अशाच प्रकारचं त्यांच्या प्रकारचं मार्गदर्शनाचं कामकाज भविष्यात आपण सर्व देखील चांगल्या प्रकारे करूया। मला असं वाटतं की आपण लोकांच्या अडचणी, प्रश्न आणि अडीअडचणी सोडवण्याकरता त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आणि आपल्याला लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साठे यांनी जे काही आदर्श घालून दिलेले आहेत त्या आदर्शावरती चालण्याचा प्रयत्न करूया। मला असं वाटतं की ह्या महान व्यक्तींना या दिनी आपण अशा प्रकारे आपल्या आयुष्यात वाटचाल केली तर मला असं वाटतं की त्यांच्या विचारांचं निश्चितच आपण काहीतरी विचारावरती आपण चाललेलो आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांचे विचार उतरलेले आहेत। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, नागरिकांना आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व लोकांना अण्णाभाऊ साठेजी यांच्या 104व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज लोकशाही डॉक्टर मनीषाताई बनसाळी साहेब यांच्या 104व्या जयंतीनिमित्त मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला घेऊन त्यांनी दिलेलं लिखाण, त्या लिखाणाचं वाचन करून आपण सगळ्यांनी ते जे विचार आपल्याला दिलेले त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करावा, त्यांच्या विचाराचं आपण काम करावं हीच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। या ठिकाणी साजरी होत आहे। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती फार उत्साहात आनंदात या ठिकाणी साजरी होते। मी सर्व बांधवांना शुभेच्छा देत असताना मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठेसाठी 2 मिनिटं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री भुमरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुतळा बनवण्यासाठी 2 कोटी रुपयाची मदत या ठिकाणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी मंडळाचं कामसुद्धा लवकरात लवकर पूर्ण झालेलं आहे। कारण की शेवटी सर्व समाजाला बरोबर घेऊन इथंही सर्व समाज होते, आमचे माझी सर्व मित्र नगरसेवक असतील, त्यांनी सर्वांनी एकत्र आम्ही काम केलेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही सर्व समाज या ठिकानी आज बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठेची जयंती आज साजरा करते। औरंगाबाद के सभी नौजवान हो चाहे कोई भी उम्र के, आपसे सब प्यार करते हैं, लेकिन सबकी इच्छा अभी अधूरी है, आपको मिनिस्टर देखना चाहते हैं सब। मैं तो ये नहीं चाहता हूँ, उनकी सबकी दुआ रहेगी, उनकी सबकी इच्छा रहेगी, उनके दिल की भावना रहेगी तो कुछ भी हो सकता। मैं तो सिर्फ ये चाहता हूँ कि शहर के अंदर जब मैं आमदार बन के चुन के आया तो मेरे को एक भी समाज का आदमी नाम नहीं रख सकता। हर समाज के जगह मैंने काम किया हूँ, वो क्रिश्चियन होगा, मुस्लिम होंगे, दलित का उद्धव होंगे, फिर उसके बाद हिंदू होगा, कोई भी समाज होगा, हर समाज के वहाँ मैंने हर जगह काम किया हूँ। मैंने मेरे तरफ से जितना कोशिश होती और मैं तो इस वजह से धन्यवाद देता हूँ। कम से कम शिंदे साहब ने पहले बार 60 में 2 साल के अंदर 400 कोटी के काम मैंने यहाँ पे किया। ये सिर्फ एक शिंदे साहब की मेहरबानी थी, मैंने कुछ मंगा नहीं, कारण कि मेरी जरूरत थी कि कई लोग 22 साल से चिक्कल में रहते थे, जो उनके यहाँ अगर एक अंदर दुख होगा तो वो अंत यात्रा नहीं ले जा सकते थे। ऐसी परिस्थिति होने की वजह से आज लोगों की बहुत ये थी। आप चल के देखिए मिसारवाड़ी से, ये हमारे बंधु यहाँ खड़े हैं, पूरा नहीं हुआ, 2-3 रोड अभी बाकी है, लेकिन फिर भी पहली बार कोई तो भी मिसारवाड़ी में आया है ऐसा आपको लगता होगा, क्योंकि मिसारवाड़ी से लेकर जटवाड़ा रोड तक इतने रोड किए हैं, आपको बताओ हद से ज़्यादा पुला बनाए हुए। पहले टाइम मंदिर, ईदगाह मैंने 10 करोड़ रुपए उसके लिए लाया था।